नमस्कार फ्रेंड्स, आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारी अशी रेसिपी बघणार आहोत। शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारी रेसिपी आहे। तर रेसिपी अगदी सोपी आहे, घरातल्या साहित्यात बनते, अगदी झटपट रेसिपी आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी एक पातेले गॅसवरती गरम करून घेतले, याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घालून घेतली। ही वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम साखर आहे आणि ही आपण आता मेल्ट करून घेणार आहोत। साखर आपली मेल्ट व्हायला चालू झालेली आहे, तर मी आता मिक्स करून दाखवते तुम्हाला। अजिबात घाबरून जायचं नाही, हळूहळू पूर्ण साखर आपली मेल्ट होणार आहे। हे थोडंसं वेळ लागतो पण खूप छान होते। तर चमच्याने आपल्याला असं हलवत राहायचे, कारण स्टीलचं पातेलं आहे, स्टीलच्या पातेल्याला लगेच वास लागू शकतो, म्हणून आपल्याला फक्त चमच्याने हलवत राहायचे। आणि आपल्याला पातेले घेताना जाड बोडाचं पातेले घ्यायचे, पातळ बोडाचं पातेले घेतलं तर वास लागू शकतो, म्हणून जाड बोडाचंच पातेले वापरायचे। हे पहा आपली साखर आता मेल्ट होत आली। एक 3 ते 4 मिनिट लागतात फक्त मेल्ट व्हायला। हे पहा आपली अशी साखर मेल्ट बऱ्यापैकी झालेली आहे आता। तर हे पहा आता जास्त मेल्ट झाली, मी आता पटकन मिक्स करून घेते। अशी मेल्ट होत आली ना तर पटकन मिक्स करून घ्यायची, नाहीतर मग कडक खालच्या बाजूने वास लागू शकतो। तर हे पहा आपली पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे। तर आपली मेल्ट झालेली साखर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं, थोडं म्हणजे अर्धी वाटी पाणी घालून घेतले मी, आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे पण घाबरून जायची अजिबात गरज नाही। आपलं पाणी घातल्यानंतर थोडंसं कडक होतं, पण नंतर व्यवस्थित हलवून घेतलं ना तर होऊन जाते, एकदम मिक्स होती। तर आता आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे। हे पास आपल्याला शुगर सिरप तयार करून घ्यायचे। एक 2 ते 3 मिनिटं फक्त आपण आता याला गॅसवरती ठेवणार आहोत। तर आपलं शुगर सिरप तयार झाले। आता याच्यामध्ये आपण 1 लिटर दूध घालून घेणार आहोत। 1 लिटर दुधासाठी 200 ग्रॅम साखर म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आणि हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपण याला एक उकळी काढून देऊ पहिली। हे पहा आपल्या दुधाला आता उकळी आली, आणि हे आपण 5 ते 7 मिनिटं उकळू देऊ दूध, तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। तर मी इथे एका वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली, त्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेतले, आणि हे परत मिक्स करून घेतले व्यवस्थित। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, गुठळ्या ठेवायच्या नाही अजिबात। तर आपली कस्टर्ड पावडर मिक्स झालेली आहे व्यवस्थित। आता ही जी आपली कस्टर्ड पावडर आहे ती आपल्याला जे आपलं दूध गरम करायला ठेवलं होतं ना आपण, त्याच्यामध्ये घालून घेऊ। हे अशी हळूहळू करून घालायची आणि चमच्याने पटकन मिक्स करून घ्यायचे। पटकन मिक्स जर नाही केलं तर खाली गुठळे होऊ शकतात, म्हणून पटकन मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर कस्टर्ड पावडर नसेल घालायचं तर मी कॉर्नफ्लोअर घातलं तरी खूप छान होते रेसिपी। आता हे आपल्याला लो गॅसवरती आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचे। आपलं कस्टर्ड चांगलं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे। आपले 5 ते 7 मिनिट आपले झालेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड करण्यासाठी ठेवूया। गॅस बंद करून आपण थंड करून घेऊया। तर आता एका वाटीमध्ये मी सब्जा घेतलेला आहे, तो सब्जा 2 चमचे आहे, आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपण हे 15 मिनिटांसाठी भिजून घेणार आहोत, तोपर्यंत आपलं दूध पण थंड होते। तर आपलं आता दूध थंड झाले। तर फ्रीजमध्ये पण ठेवलं होतं थोडा वेळ, वरती थोडा वेळ ठेवला आणि थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर आपले हे आता सब्जा पण छान असा भिजला आहे। तर आता आपण सब्जा घालून घेऊ। सब्जाने पोटाला थंडावा येतो, म्हणून आपल्याला सब्जा घालायचा याच्यामध्ये, आणि मिक्स करून घेते मी। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सब्जा थोडासा चिकट असतो, म्हणून थोडासा जास्त वेळ लागतो मिक्स व्हायला। हे पहा असं मिक्स करून घेतले सगळं। तर याच्यामध्ये आपण बर्फ घालूया। बर्फ तुम्ही कमी जास्त करू शकता, माझ्याकडे कमी होता, मी एक छोटी वाटी होती तेवढाच घातलाय। याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। याच्यामध्ये मी
2 चमचे पिस्ता घातला आहे, 2 चमचे काजू घातले, 2 चमचे बदाम घातले. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे परत मिक्स करून घेऊया आपण. हे पहा आपलं सरबत तयार झालेलं आहे. तर मी आता सर्व करून घेते पिण्यासाठी. तुम्हाला बर्फ जेव्हा प्यायचं आहे तेव्हाच बर्फ घालायचा. जर तुम्हाला लगेच प्यायचं नसेल तर असंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा प्यायचं तेव्हा बर्फ घालायचा आणि प्यायचं. बर्फ घातल्याने थोडं पातळ होतं म्हणून बर्फ घालून नाही ठेवायचा. तर आपला उन्हाळा स्पेशल सरबतची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.